तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा यूट्यूब चॅनल एका ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे अथर्व परब ब्लॉग्स. आणि मी अथर्व परब तुमचं स्वागत करते परत एकदा. तर आज आम्ही चाललो स्फटिक शिवलिंग बघूक आणि आता बघूया कधीपासून जायचं म्हणतो, पण आज चाललो बघूक. आणि एका तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल ही माझी सख्खी बहीण, पण ही वाटत नाही, पण असं सख्खी बहीण आहे. मी पण ब्लॉग करायचा, पण माझा जरा प्रॉब्लेम झालो म्हणून मी काय करणार नाही, फुसफुसला त्याचा. आणि आता बघूया चला काय पुढे होतं आता. चला मी पुढचा प्रवास दाखवतो आमचा. कधीपासून जायचं म्हणत होतो, आज मुहूर्त लावलो आमचा. काय कॉलेज नाही झाला काय, आज कामा करूची होत, कामा करूची होत नाही. बघ बघ, हा जमता जमता याच करूचा. अजून 4 बाटले घे. बघ हे बघ हे बघ, चप्पल भंगारवाले. आता शिवलिंग बघू पोचलो आम्ही. आणि हे पप्पा, मम्मी आणि चैतू. तर आता पोचलो. आता बघूया काय होता पुढे. इलो एवढ्या चिकू सावली हॉटेलच्या बरोबर बाजूकचा. माझी मम्मी ही कामावर मागाशी सुटली आणि का आताच घेतलं आम्ही आणि तसेच निघालो. चला बघूया आता पुढे काय होता. काय होता म्हणजे काय. मम्मी तुला कसा वाटतं आपण स्फटिक शिवलिंग बघू गेलो होते? छान वाटते बघायला. आम्ही इथे बघितलं चाललो आहे, बघत बघत जातोय. काजीची झाडं आहेत, आंब्याची झाडं पण आहेत. तास सोड, मी आता ब्लॉग सुरू केले तर तुला कसा वाटतं? छान वाटतं असं की माझा पोरगा काहीतरी करतोय. पोरगा असंच काहीतरी करावं असं. पण मागा कळत नाही, पप्पा काय बोलणच नाही. काहीतरी तरी बोला. आणि वाट चालली आहे ती काही काजीची झाडं काय आंब्याची झाड बघूची आपण. नाही पण आम्ही काहीच नाही इलो. आम्ही आता ह्या वाटेने जातो आता स्फटिक शिवलिंग बघू. आणि ह्याचा असा काय होता मला कळणार नाही. काही जाऊन जरा डोक्या आपटूचा आहे ह्याचा, म्हणजे जरा काजी लागली होती. बघितलं म्हणून तुका काही नेऊ नको, म्हणून तुका काही नेऊ नको. पण कशा ते तू कशाक करतो, तू असा कशाक करतो? आपले काढून जा. आपल्या असतं ना लोकांची. आमच्या असताना लोकांची बघता कायची. मम्मी सकाळी त्यांना मेडिटेशन पण असतं आपण. काय काय सकाळी ना पांढरे कपडे घालायचे हा. आणि मेडिटेशन करतो. पांढरे कपडे घालूनच कशा काय माहिती काय कोण हे धावू शकतो ना आतमध्ये? होय म्हटलं. चला
घरात. आता बरा वाटला तर हे असा शांत शांत आणि असा मस्त वाटलं ते शिवलिंग बघून. तर तुला कसा वाटला? थंय शांतताच राखूची असते. थंय शांततासाठी थंय जात देवाच्या ठिकाणी हा आपला असा ज्ञान देत त्याला पण ठीक वाटतं. आता ज्ञान पण असा केव्हा केव्हा असा जास्तच असा ओव्हर ऍक्टिव्ह वाटतं. तुला कसं वाटलं मम्मी? छान वाटलं, मस्त शांतता वाटली, शांतता वाटली, व्यवस्थित व्यवस्थित छान वाटलं. परिसर. मस्त छानच म्हणजे बघण्यासारखं आहे आणि शांत ते असं कटकट नाही, छान व्यवस्थित. तुमचा कसा वाटला? इथे हॉटेलला मस्त भेटतं भाजीचं वाटत लावलं. आता पुढे पुढे तुमचा जाऊन शिवलिंग बघून कसा वाटला? खावचा वाटला. शिवलिंग बघून छान वाटलं. डोक्यात जरा शांत झालं डोकं. म्हणजे तुमचा उचाळलेला डोक्या. आता फक्त आता खाऊची व्यवस्था करतो, भूक लागली. खाऊची व्यवस्था करतो आता असं मस्तपैकी काहीतरी असं भजी बिजी खाणार होतो मगाशी पण भजीच नव्हती. हा काय काय होतं? तर मम्मी काय सांगशील? काय याचा सांगू? नवीन असा ब्लॉग सुरू केलाय आणि जास्त छान पहिलं वाटतं त्याला भरपूर प्रोत्साहन द्या म्हणजे झालं. जावळा सरबत, लिंबू सरबत, कोकम सरबत किती? कशी आहे तसं? कोकम सरबत पाण्याचं 20 रुपये, पाण्यातलं घेतलं तर 20 रुपये, सोड्यातलं घेतलं तर 25 रुपये. पाण्यात खूप पाहिजे. हा, मग चालेल, भेटेल ना. आधी काय भजी देऊ? लिंबू सरबत कसं आहे? 20 रुपये. काय बटाटा भजी आणि आधी वाटत नाही विचारलं, आधी काय देऊ? आणि बटाटा भाजी, मालवण्यात सूप घेऊन. सूप खाऊचा सूप. आम्ही आता जेवलो जेवतलो मस्त आम्ही आता खातलो, खातलो. जेवतलो. आम्ही Chinese मम्मीची कष्ट वाचली घराकडे जाऊन बनवायची. हो, आम्ही आता चायनीज घेतलं खातलो. हॉटेल सरिता. हॉटेलमध्ये खातलो आणि मस्तपैकी आता घरात जेवतलो. जेवतलो आम्ही. तुमका पण येऊचा असा तर येऊ आमच्याकडे मालवणी व्यवस्थित घरडे का थंड होतो. मालवणी जेव ते तू कसा खाता काय खाऊच्या बाबतीत विचारूच नको. तर आता आम्ही घरात चाललो आणि आजचा ब्लॉग मी वेळेस एंड करतोय. आवडलो असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा आजचा ब्लॉग कसं वाटलो. आणि बघा चांगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्हाला सगळं भरभरून प्रेम द्यावा. आम्ही मालवणी असो 20 रुपयाची आणि काय सांगतो देवा आमच्या नाटक असा. हा बरोबर. धन्यवाद. धन्यवाद.